नमस्कार. तुमच्यापैकी किती जणांनी आपलं आर्थिक नियोजन परफेक्ट केलेलं आहे? तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं आपण जे काही आर्थिक नियोजन केलेलं आहे हे आपल्या भविष्यातल्या सगळ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे? तुमच्यापैकी किती जण फुल्ली इन्शुर्ड आहेत? तुमच्यापैकी किती जण अंडर इन्शुर्ड आहेत? उद्या जर का असं काहीतरी झालं की आपल्याला प्रकृतीच्या कारणावरनं घरात बसावं लागलं आणि आपला औषध पाण्याचा खर्च मात्र चालू राहिला, तर हा औषध पाण्याचा खर्च भागवण्यासाठी इनफ इन्व्हेस्टमेंट्स आपल्या आहेत का? त्यासाठीचा आपण इनफ इन्शुर्ड आहोत का? तर अशा प्रकारचे अनेक बोचणारे, अशा प्रकारचे अनेक टोचणारे प्रश्न आम्ही तुम्हाला आत्ता विचारलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्रीनिवास उर्फ अभय कडियारजी. नमस्कार सर. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, मी तुम्हाला सांगू शकतो की आजचा हा जो एक इंटरव्ह्यू आहे, ही जी मुलाखत आहे, ही तुम्हाला निश्चितपणे विचारात टाकणारी आहे. तुम्ही कुठे ना कुठे स्वतःचं ॲनालिसिस करायला सुरुवात कराल, कारण ह्या माणसाने फायनान्स या क्षेत्रामध्ये स्वतःची 40 वर्ष दिलेली आहेत आणि या 40 वर्षांच्या कालावधीमध्ये हजारो जणांचं फिनान्शियल प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या फिनान्शियल प्लॅनिंगमुळे आज ही सगळी कुटुंब आर्थिक स्थैर्य अनुभवत आहेत. श्रीनिवासजी, सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. असं म्हटलं जातं की माणूस हा 100 वर्ष जगू शकतो. हो, करेक्ट? हो. आणि आपण रिटायर होतो साधारणपणे 60-65 पर्यंत. हो. उरलेली 35 वर्ष क्या करणे का? नितीनजी, तुम्ही आता जे म्हणालात ना की 100 वर्षाचं आयुष्य, तर आजी आजोबांनी आपल्याला 100 भोवाचे आशीर्वाद पाया पडल्यानंतर नेहमीच दिले. त्याच्या बरोबरीने 5-6 वर्षापूर्वीने माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं. इंग्लंडमधल्या रिसर्च सायंटिस्टने लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे द 100 Year लाईफ. त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे की आपली जी पिढी आहे 100 पर्यंत, म्हणजे काय नाही तर 90 क्रॉस तरी जगणारच आहे. आणि एवढं लांब आपलं आयुष्य असलं तरी आपल्याला जी सरकारी नोकरीत 60 किंवा 58ची रिटायरमेंट आहे ती सोडून द्या. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता तुम्ही बघत असाल की साधारणतः 50च्या आतच हल्ली रिटायर व्हायला लागतं. मग जर का एवढ्या लवकर आपण रिटायर होणार असो 50 पर्यंत, आणि पुढे जर का अजून 40-45 वर्ष आपण आयुष्य आपल्याला दिलं असेल, हेल्दी की नॉट हेल्दी या पुस्तकात दिलेलं नाही आहे. ते म्हणतात एकूण आयुष्य. तर मग एवढं वाचवण्याची आपल्याकडे तरतूद आहे का, किंवा याच्याकडे बेसिकली आपण लक्ष देतोय का, पॉईंट विचारत घेतोय का, हे महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औषध निर्माण क्षेत्रामध्ये हे झालं, संशोधनं झाली आणि माणसाचं जे ॲव्हरेज आयुर्मान आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याच्यानंतर कदाचित फिनान्शियल प्लॅनिंगची गरज वाढली निश्चित. आता तुम्ही म्हणत योग्य आहे की त्याला आम्ही 3M म्हणतो. मॅन म्हणजे आपलं डोकं, मशीन म्हणजे ह्याच्यासारखी जी आपल्याला जिवंत ठेवतात, काय अशी मशीन, आणि मनी. लोकांकडे आता पैसा भरपूर आहे त्यामध्ये. मग हे त्या एममुळे आपल्याला ते सगळ्याची सोय करायलाच पाहिजे ह्या पैशाची. एक्झॅक्टली. साधारणपणे एक जो आपल्यासारखा मध्यमवर्गीय माणूस जो असतो, मोठ्या लोकांचं सोडून देऊ आपण, तर काय ते त्यांचं एवढं गडगंज असतं की त्यांना प्लॅनिंग वगैरे, त्यांना खर्च कुठे करायचा हा प्रश्न असतो. पण जो एक नोकरदार माणूस असतो, जो आपल्यासारखा छोटा व्यावसायिक असतो, त्याच्यासाठी व्यावसायिक हे जे फिनान्शियल प्लॅनिंग आहे याचं किती महत्त्व आहे? अतिशय मोठ्या प्रमाणावर. म्हणजे अगदी आपण दर महिन्याला याचा ताळेबंद घेतला पाहिजे. आपल्या खर्चावरती नियोजन पाहिजे. कारण मी जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा सगळ्यात पहिले हाच प्रश्न असतो की तुम्ही, लोकांचा हाच मला नेहमी प्रश्न असतो की तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे, इथे इन्व्हेस्टमेंट करा, तिकडे इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंडात टाका, पण हे सगळं टाकण्यासाठी पैसे आम्ही आणायचे कुठनं? कारण जे आमचा जो महिन्याचा पगार किंवा आपला बिझनेस इन्कम आहे त्यातनं हातात काही उरतच नाही तर इन्व्हेस्ट करणार कुठून? पण असं बऱ्याचदा तुम्ही सुद्धा असं म्हणत असतात की तुम्हाला पगार आल्यानंतर म्हणजे काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी विचारतोय. पगार आल्यानंतर खर्च आधी भागवायचे की इन्व्हेस्टमेंटचे पैसे आधी साईडला काढायचे?
मी म्हणतो की तुमचा पगार जो येतो हम्म. तर तो सेव्हिंग बँकच्या एका अकाउंटमध्ये येतो, बरोबर आहे. हम्म. तर त्याला आपण एक्सपेन्स अकाउंट म्हणून ट्रीट करूया. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही ठराविक पैसे ठेवा आणि त्याच बँकेत किंवा दुसऱ्या बँकेत अजून एक अकाउंट ओपन करा जो इन्व्हेस्टमेंटसाठी असेल. हम्म. तिकडे कमीत कमी 30% तुमच्या ज्या हातात आलेले पैसे आहेत, म्हणजे ज्याला आपण टेक होम सॅलरी म्हणतो, त्याच्यात 30% त्या दुसऱ्या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर केली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट ही त्या अकाउंटमधूनच तुमची गेली पाहिजे. बरोबर, एक्झॅक्टली. आता आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आहोत की हे 30% त्यांनी दुसऱ्या अकाउंटमध्ये काढून ठेवले. हो, पण आजही खूप मोठ्या प्रमाणात अशी अवेअरनेस फारशी दिसत नाही की आलेले पैसे नेमकी इन्व्हेस्ट कुठे करायचे. त्यामुळे आमच्यासारखे सामान्य माणसं काय विचार करतात, आयदर आपण गोल्ड घेऊया, पण आता गोल्डचे भाव तर एवढे गगनाला भिडले आहेत हो. की ते पण अवाक्या बाहेरचं जायला लागले. काही लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात आणि फार थोडा लोकांना इतर जे मार्ग आहेत जसे म्युच्युअल फंड्स वगैरे, ह्या सगळ्यामधल्या प्रायोरिटायझेशन कसं व्हायला पाहिजे. म्युच्युअल फंड्स, गोल्ड आणि रिअल इस्टेट, जनरली हे 3 याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. प्रायोरिटायझेशन याचं कसं व्हायला पाहिजे. आपण बघा, चांगलं एखादं जेवण जेव्हा जेवतो लग्नात वगैरे, त्या थाळीमध्ये ना वेगवेगळे पदार्थ असतात. पहिले हेल्थसाठी चांगलं म्हणून गाजर, काकडी, कोशिंबीर वगैरे असतं. नंतर आपल्याला मेन याच्यामध्ये आपल्याला रोटी आणि इतर सब्जी वगैरे असं असतं. आणि मग टेस्टसाठी गुलाबजामुन वगैरे स्वीट असतात. तर हे जे आहे ना, असंच आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे ठेवले पाहिजे आणि याला शुद्ध शास्त्रीय भाषेत ॲसेट अलोकेशन म्हणतात. करेक्ट. तर आपले थोडे पैसे सेव्हिंग बँकेत हवे, थोडे इन्शुरन्समध्ये हवे, थोडे म्युच्युअल फंडात हवे, थोडे गोल्डमध्ये हवे, वेगवेगळ्या ठिकाणी हवे. तर हेच जरा थोडंसं विस्ताराने सांगा ना की माझ्याकडे सपोज जर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी 30,000 रुपये आहेत किंवा 10,000 रुपये आहेत, तर मी प्रायोरिटी माझ्या कशा निवडल्या पाहिजे. सुंदर प्रश्न आहे नितीनजी. मी ना एक फॉर्म्युला सांगतो, 30-30-10 and 30 हा जर लक्षात ठेवा. 30 म्हणजे तुमच्याकडे समजा 1,00,000 रुपये किंवा 100 रुपये आले म्हणून समजा, त्यातले पहिले 30% आहेत हे हाऊस होल्ड एक्सपेन्ससाठी तुम्ही अकाउंटिंग करायला पाहिजे. पुढचे जे 30 आहेत हे तुमचे वेगळे वेगळे हप्ते, मग कारचा हप्ता असेल, स्कूटरचा हप्ता असेल, हाऊसिंग लोनचा हप्ता असेल, त्याच्यासाठी 30%. 10% हे सेल्फवरती, कारण मी उद्या मित्रांबरोबर बाहेर गेलो, कुठे पटकन पार्टी झाली तर माझं बिल मी भरता आलं पाहिजे किंवा माझ्या मित्रांचं, त्याच्याकरता 10% हा सेल्फवरती, मग त्याच्यामध्ये इतर फॅमिली इन्क्लूड नाही. मग उरले 30%. 30% हे कंपल्सरी सेव्हिंगमध्येच गेले पाहिजे. आणि इफ यू आर फॉर्च्युनेट की तुमच्यावरती कर्ज नसतील आणि ते EMI वगैरे नसेल, तर ते जे 30% आहे त्यातला पण मॅक्सिमम हा 30% सेव्हिंगमध्ये गेला पाहिजे, नक्की 30% घराच्या खर्चात जायला नको. एक्झॅक्टली. आपण जे काही कमवतो त्यातले 30% पैसे हे इन्व्हेस्ट झालेच पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. पण मग बऱ्याचदा माझे EMIs असतात. मग ते EMI ह्या तुमचं जे 30-30-10-30चा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ते EMI कुठे बसवायचे. मग 30% मध्ये EMI बसायला म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की माझं अनेक वर्ष असं म्हणणं होतं की अरे मी एवढे EMI भरतो ते माझ्या एक प्रकारची सेव्हिंगच आहे. नाही सर, EMI जसं म्युच्युअल फंडची SIP आहे ना, ती गुड मंथली इन्स्टॉलमेंट आहे, तसं EMI हा बॅड मंथली इन्व्हेस्टमेंट आहे. बॅड एक्सेप्ट फॉर हाऊसिंग लोन, कारण घराची प्रत्येकाला गरज, हाऊसिंग लोन राहू द्या, पण कधी कधी भावनेच्या भरात जास्ती लोन घेतलं जातं. त्यामुळे आज जर का फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करणार असाल तर माझं म्हणणं आहे ह्या सगळ्या 30-30-10-30 मध्ये आपण आपले एक्सपेन्सेस बसूया आणि त्याच्यानंतर समजा हप्ते 30% जास्ती जात असतील तर ते कसे कमी करता येतील त्याच्याकडे आपण पहिले लक्ष द्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर बऱ्याचदा आता आपण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की म्युच्युअल फंड्सना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः कोविड कालावधीनंतर जो मध्यमवर्गीय माणूस आहे तो इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतो, शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. हा जो मध्यमवर्गीय माणूस आहे हा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे. हे त्याच्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे, काय सांगाल. दोन्ही आहे, योग्य अयोग्य असं याच्यात म्हणू शकत नाही. फक्त आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की म्युच्युअल फंडच्या याच्यात जी नेहमी लाईन येते खाली की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, तर ह्याचे रिटर्न हे ॲश्युअर्ड नाही आहेत.
त्यामुळे त्या दृष्टीने आपण यातलं प्लॅनिंग केलं पाहिजे. सध्या आपलं काय होतंय, जे स्टँडर्ड सेफ प्रॉडक्ट आहेत ना, उदाहरणार्थ बँकेचं FD आहे किंवा एखाद्या कंपनीचं FD आहे, जिथनं किंवा पोस्टल इन्व्हेस्टमेंट आहे, जिथनं आपल्याला गॅरंटीड रिटर्न मिळतो, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय. 100% म्युच्युअल फंडाकडे लक्ष दिले जाते. हे म्हणजे असं झालं ना की मला भूक लागली म्हणून मी फक्त गुलाबजामच खाणार आहे, अशा प्रकारचं जेवण असू नये असं माझं म्हणणं आहे. एक्झॅक्टली. आता एकीकडे आपण बघतो की बऱ्याचदा, आता हा माझा कॅमेरामॅन, याला कालच मी प्रश्न विचारला की म्हटलं तुझा इन्शुरन्स आहे का रे? तो म्हणाला सर माझा इन्शुरन्स आहे. म्हटलं किती रुपयाचा आहे? म्हणाला सर 1.5 लाख रुपयाचा आहे. सर तेवढा पुरेसा आहे का? नाही, अजिबात नाही. आपण ना याच्याकडे खूप दुर्लक्ष करतोय इन्शुरन्स क्षेत्राकडे. बेसिकली वेल्थ प्रोटेक्शन म्हणूया. इन्शुरन्स शब्द कदाचित निगेटिव्ह वाटेल. आपल्याला वेल्थ क्रिएशनकडे जायचंय म्युच्युअल फंडाच्या मार्गातून, त्याला पर्यायच नाही. आपण मार्केट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडात केल्याशिवाय आपण महागाई बीटच करू शकत नाही. पण ॲट द सेम टाइम आपण इन्शुरन्सलाही इग्नोर करता कामा नये. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं ना, मी 3 H जे आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य आहेत ते मी सांगतो. पहिला H म्हणजे हेवन, म्हणजे स्वर्गात आपण जातो. मृत्यू झाला तर, अकाल मृत्यू झाला तर आपल्या फॅमिलीवरती त्याचा आर्थिक एक बोजा पडू शकतो. म्हणून आपला प्रॉपर इन्शुरन्स पाहिजे की मला उरलेली वर्ष घरी मी जेवढं कॉन्ट्रीब्युट करणार होतो तेवढे पैसे यायला पाहिजे. दुसरा H आहे तो हॉस्पिटलचा. आणि ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते बिल भरायला माझी उत्तम मेडिक्लेमची पॉलिसी पाहिजे. आणि ती नॉर्मली मी बघतो लोक 4-5 लाखाची 3 लाखाची वगैरे काढतात. ह्यात डेंग्यू मलेरिया कव्हर येईल, मोठा आजार आला, ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट असे मोठे खर्च आले तर ते व्हायचे नाहीत. त्यामुळे प्रॉपर मेडिक्लेम हवा. तिसरा H जो आहे तो हेल्थचा. हेवनच्या अगदी विरुद्ध ती नरक, म्हणजे तुमचं राहत्या घरात तुम्ही राहाल पण घर नरकासारखं वाटेल जर का तुमचा एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला एखादा मोठा आजार झाला ज्याच्यामुळे मृत्यू तर नाही आला पण तुम्ही घरीच पडून असता आणि तुम्हाला डायलिसिस, कॅन्सर अशा प्रकारचे ट्रीटमेंट घ्यायला लागतात. तर अशा वेळेला एक क्रिटिकल इलनेस नावाची पॉलिसी असते जी तुम्हाला लमसम पेमेंट, म्हणजे 10 लाखाची पॉलिसी काढली तर तुम्हाला 10 लाख देते. मेडिक्लेमची पॉलिसी हॉस्पिटलचं बिल भरते पण क्रिटिकल पॉलिसी तुम्हाला देते. हे आपल्याकडे लोकांना माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे ते पण ही पॉलिसी घेत नाहीत, हे सत्य आहे. तर ना असे अनेक अपॉर्च्युनिटीज असतात की ज्यामुळे तुमचं आर्थिक आयुष्य स्थिर राहू शकतं, तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू शकते. आपण म्हणजे एक साधी गोष्ट आहे की बऱ्याचदा टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाचा असलाच पाहिजे, पण मला त्याची गरजच नाही असं अनेकदा म्हटलं जातं. सर काय आजही टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनात अनास्था आहे जी ऍक्च्युली घर काय म्हणतात ना की अन्न, वस्त्र आणि निवारा याच्याबरोबर टर्म इन्शुरन्स ही चौथी गोष्ट असली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आणि टर्म इन्शुरन्स मध्ये काय झालं सांगतो तुम्हाला, हे टीव्हीवरती मोठे मोठे स्टार येतात आणि ते सांगतात की 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स आणि 650 रुपये महिन्यामध्ये घेऊन टाका XYZ कंपनीकडनं. सर सांगा मला, एकतर ऍक्टर कोणतरी आहे तो, त्याला इन्शुरन्सचं कितपत नॉलेज आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा असा की 1 कोटीला आजच्या काळामध्ये आहे का व्हॅल्यू काय? जर का तुमचा असा ऍव्हरेज पगार 12 ते 15 लाख असेल, त्या इन्शुरन्सचे 1 कोटी आले तर फॅमिलीला 5-6 वर्ष पुरतील. मग एखाद्याची मुलं लहान आहेत आणि त्याचा समजा अकाल मृत्यू झाला त्याच्या घराला 1 कोटी किती वर्ष पुरणार आहेत? ह्याच्यासाठी प्रॉपर प्रोफेशनल लाईफ इन्शुरन्स ॲडवायझरकडे बसून ह्युमन लाईफ व्हॅल्यू नावाचा फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युलाप्रमाणे माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मला ना थोडंसं आणखी डीप जायचं आता की तुमच्याकडे सपोज एखादा माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस आला, तुम्ही त्याचं फायनान्शियल अनालिसिस कशा पद्धतीने करता? देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड रिस्क अनालिसिस. त्याची आमची क्वेश्चनरी असते, 20 प्रश्न आहेत की पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागाल. ते प्रश्नानंतर मला कळतं तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे. मग तुम्हाला इक्विटी म्हणजे म्युच्युअल फंडात किती एक्सपोजर द्यायचं, डेप्टमध्ये म्हणजे एखाद्या ट्रॅडिशनल प्रॉडक्टमध्ये किती एक्सपोजर द्यायचं, तुम्हाला इन्शुरन्सची किती गरज आहे, या सगळ्या त्या क्वेश्चनरी नंतर कळतं. त्याशिवाय आमच्याकडे अजून एक मोठा आहे, त्याच्यामध्ये जर का नवरा बायको दोघे तयार असतील तर, कारण की सर्व प्रकारचा डेटा लागतो याच्यामध्ये आपल्या आर्थिक आयुष्याचा, त्याच्यात घरचा खर्च सुद्धा किती आपल्याला सांगायला लागतं. या सर्व फिगर टाकल्या तर तुमचा एक अख्ख्या आयुष्याची ब्लूप्रिंट आम्ही तुम्हाला तयार करून देऊ शकतो आणि या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून तुमचा पुढचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपण आत्ताच या येणाऱ्या 2 दिवसात बसून प्लॅन करू शकतो. क्या बात आहे. तुम्हाला जर श्रीनिवास गडियार सरांची अपॉइंटमेंट पाहिजे असेल, ती अपॉइंटमेंटशिवाय भेटत पण नाहीत आणि जर त्यांची अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत. सल्ला पाहिजे असेल तरीही तुम्ही त्यांच्याशी टेलिफोनवरनं बोलू शकता. पण ह्या माणसांशी बोला, तुमचं कदाचित भविष्यातलं जे
आर्थिक स्थैर्य ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी बोलत असताना हे तुम्हाला डेफिनेटली त्यातनं मिळू शकेल. सर, असं पण अनेकदा होतं की माझ्या इन्कममधनं मी इन्व्हेस्टमेंट करूच शकत नाही. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्ही एक मिनू नावाचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. आणि तो फॉर्म्युला खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे, ऐकण्यासारखा आहे. त्याविषयी सांगा सर. हा मिनू फॉर्म्युला आहे. मिनू म्हणजे नाव आहे, आता शॉर्ट फॉर्म आहे. एम म्हणजे मिनिमम और मॅन्डेटरी एक्सपेन्स. क्रिकेटला जसं मॅन्डेटरी ओव्हर असतात ना तसं. तर मॅन्डेटरी म्हणजे काय की आता माझं सोसायटीचं आपलं इलेक्ट्रिकचं बिल आहे, हे मला भरलंच पाहिजे 2 महिन्यांनी. नाही भरलं तर माझी लाईन कट होणार. त्यामुळे तो मला मॅन्डेटरी एक्सपेंडिचर आहे. आहे म्हणजे इम्पॉर्टंट, तो इम्पॉर्टंट आहे पण मी डिले करू शकतो. उदाहरणार्थ सोसायटीचे मेंटेनन्स चार्ज. उद्या माझं पेमेंट काहीतरी डिले झालं, आपण बिझनेसमध्ये आहोत म्हणून मी सांगतो, पेमेंट डिले झालं तर मी सेक्रेटरीला सांगू शकतो 4 दिवसांनी मी चेक देतो, पण सध्या माझं पेमेंट जरा थांबव, मी इंटरेस्ट सकट द्यायला तयार आहे. त्याला इम्पॉर्टंट एक्सपेन्स म्हणतात. तिसरा एन म्हणजे नाईस. तो केल्यानंतर आपल्याला छान वाटतं. उदाहरणार्थ मी एखाद्या टॉपच्या कंपनीचा पिझ्झा खाल्ला, 800 रुपयाप्रमाणे आपले 4 जणांचे 3200 रुपये झाले. तर याच्याऐवजी मुलांना नीट आर्थिक ज्ञान देऊन जर का आपण 600 रुपयेवाला 2 नंबरच्या ब्रँडचा पिझ्झा खाल्ला तर आपले 200 × 4 800 रुपये वाचू शकतात, इन्व्हेस्ट होऊ शकतात. आणि चौथा यू म्हणजे ऍब्सोल्युटली अननेसेसरी. म्हणजे माझी मुलगी बोर्डात कुठला तरी नंबर मिळाला SSC ला, मी फार खुश झालो आणि तिला 1-1.5 लाखाचा आयफोनच घेऊन दिला. उद्यापासून ती जाणार आहे ट्रेनने जाताना तिने उद्या हरवला तर माझ्या हार्टची काय अवस्था होईल मला माहिती आहे. मग अशा प्रकारचे एक्सपेंडिचर का करावे? तर आपले एक्सपेन्स जर का तुम्हाला एक्सेल येत असेल तर एक्सेलमध्ये प्लॉट करावे, किंवा नसेल तर फुलस्केपवरती लिहून काढा की दुधाचा खर्च किती, भाजीचा किती, सर्व लिहायचे. आणि ह्या सर्वांना 4 प्रकारे कलर करा MINU प्रमाणे. आपल्याच लक्षात येईल की आपले अननेसेसरी कुठले आहेत, नाईस कुठले आहेत आणि त्यांना आपण कसं कन्वर्ट करायचं. एक्झॅक्टली. तर हा इंटरव्ह्यू ॲक्च्युली मोठा पण करता येऊ शकतो, पण कसं आहे ना की शेवटी वेळेचं बंधन असतं आणि नंतर मग कधी कधी काही मुद्दे राहून जातात. पण काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. तुमचा ॲडेक्वेट म्हणजे पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आहे का? उद्या जर खरंच काहीतरी अशा प्रकारचा आजार आला तर हॉस्पिटलचं बिल भागवण्याकरता तुमच्याकडे ॲडेक्वेट हेल्थ इन्शुरन्स आहे का? तुमच्याकडे क्रिटिकल इलनेस पॉलिसी आहे का? तुम्ही स्वतः अंडर इन्शुर्ड आहात की तुम्ही परफेक्ट इन्शुर्ड आहात? तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात ठेवा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टी वेगळ्या असतात. तुमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा टर्म इन्शुरन्स आहे का? तुमची गुंतवणूक ही योग्य पद्धतीने जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने वेल्थ ॲलोकेशन योग्य आहे का? या सगळे प्रश्न स्वतःला विचारा. हे जर प्रश्नांची उत्तरं जर का निगेटिव्ह येत असतील तर श्रीनिवास कडियार यांच्याशी तुम्ही संपर्क साधलाच पाहिजे. सर, जाता जाता काय सांगाल? जाता जाता मी एकच सांगेन, बाकी सगळी डोंगा आणता येतात पण रिटायरमेंट हा आपल्या आयुष्याचा असा पॅच आहे ज्या वेळेला कोणीही आयुष्यात कर्ज देत नाही. बँका वगैरे तर सोडून द्या, मित्र पण आपल्याला कर्ज देत नाहीत. तर रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी आत्तापासून सुरुवात करा. रिटायरमेंटला एक नवीन नाव आहे ज्याला मी फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. उदाहरणार्थ नितीन सर आता चॅनल चालवत असतील पण त्यांच्या मनातलं एक असं स्वप्न असेल की गावी जाऊन मला ऑर्गॅनिक शेती करायची, जी मी अजून 5 वर्षांनी चालू करायची. तर तिच्यासाठीचं प्लॅनिंग मला आत्तापासून करायला पाहिजे. म्हणजे माझ्या मुख्य व्यवसायातनं माझे एवढे पैसे सेव्ह झाले पाहिजेत की मुख्य व्यवसायाची काळजी न करता मला माझ्या आवडीवरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. तर रिटायरमेंट हा शब्द निगेटिव्ह आहे, तो डिक्शनरीतनं काढून टाका आणि फायनान्शियल फ्रीडमला टिक करा. फायनान्शियल फ्रीडम लक्षात ठेवा. क्या बात आहे. ज्यावेळेस तुम्ही श्रीनिवास कडियार सरांशी बोलता त्यावेळेस तुमच्या, आता जसं सरांनी सांगितलं की मला कदाचित असं वाटत असेल की गावी जावं, छानपैकी घर बांधावं आणि त्यानंतर माझ्या आवडीचे छंद मी जोपासावे. मला कदाचित असं पण वाटत असेल की मी बायकोला घेऊन वर्ल्ड टूर करावी. मला कदाचित असं पण वाटत असेल की मी आणखी एखादी मोठी कार घ्यावी, सपोज मर्सिडीज. पण मग माझी ही सगळी स्वप्न साकारण्यासाठी प्लॅनिंग असावं लागतं. आणि हे जे तुमचं प्लॅनिंग आहे याला गोल प्लॅनिंग म्हटलं जातं. मी विनंती करेन गडियार सरांना, तुमचं हे जे गोल प्लॅनिंग आहे त्याविषयी बोला. गोल प्लॅनिंग अत्यंत महत्वाचं आहे की नितीन आपण एक ॲव्हरेज पकडूया की 80 वर्षाचं जर का माझं आयुष्य आहे. आता मला पहिली डेट तर माहिती आहे, माझी डेट ऑफ बर्थ माहिती आहे, माझ्या लग्नाची डेट माहिती आहे, माझ्या दोन्ही मुलांची डेट ऑफ बर्थ माहिती आहे. तर मग मला कुठल्या वर्षी माझं मूल 12वीत असणार आहे, कुठल्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे, आत्ताच मला माहिती आहे. मग आत्तापासून त्याप्रमाणे आपण नियोजन का करू नये? आपण नॉर्मली आपलं नियोजन असतं ना
कोणतरी मित्र आहेत आणि सांगतो मी नवीन एजन्सी घेतली आहे आणि हे प्रॉडक्ट छान आहे म्हणून तू ही पॉलिसी घे, किंवा नवीन ही म्युच्युअल फंडची स्कीम मध्ये तुफान आहे यार 20% रिटर्न देणार, घाल याच्यामध्ये पैसे. पण माझ्या गोलचं काय, माझ्या गोलची ते लिंक आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीला नाही. तर आपले गोल आपण ठरवायला पाहिजे. जितकी व्यक्ती तितकी स्वप्न, आणि आपल्या स्वप्नाशी लिंक आपली इन्व्हेस्टमेंट आहे की नाही हे मी अंडरलाईन करीन वाक्य. सो ह्या सगळे जर का तुम्हाला तुमची स्वप्न साकारायची असतील, स्वतःला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यायचं असेल, लक्षात ठेवा तुम्ही 100 वर्ष जगू शकता. तुम्ही जास्तीत जास्त 60 ते 65 वर्षापर्यंत काम करणार आहात. पुढच्या 35 वर्षांचं काय हा विचार आजच करायला पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला गडियार सरांचं मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.